व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू मित्र. हो, तुम्हाला हसवण्याचा तुमच्यावर तुमच्या संगतीमध्ये राहून आम्ही आनंद लुटत असतो मित्र. एक एक यूट्यूबरला काय पाहिजे नसतं, एक कलाकाराला काय हवं असतं मित्र. एक कलाकाराला फक्त हवा असतो टाळ्यांचा आवाज. एक यूट्यूबरला काय हवं असते, फक्त लाईक्स, शेअर, कमेंट. त्याच्यामुळं त्याचा प्रोत्साहन वाढतो, त्याला ऊर्जा येते, ताकद येते आणि तो अजून उत्साहाने व्हिडिओ बनवतो, अजून उत्साहाने तो करतो. म्हणून मी सगळ्या यूट्यूबर्सला प्रमोट करत असतो, सगळ्यांना मोटिवेट करत असतो, सगळ्यांना प्रोत्साहन देत असतो आणि मला पण प्रोत्साहन मिळतं. हो मित्र, आपण दुसऱ्याला दिले की आपल्याला मिळत असते. गिव्ह टू द वर्ल्ड द बेस्ट टू हॅव अँड द बेस्ट विल कम बॅक टू यू. हो मित्र, तुमच्यामध्ये जो चांगलेपणा आहे तो दुसऱ्यांना द्या. तुमच्यामध्ये चांगलेपणा ॲटोमॅटिक येईल. त्यामुळं कधी दुसऱ्यांचं चांगलं चित्ता. हो, दुसऱ्यांबद्दल चांगले विचार ठेवा. बालाजी दादा स्वागत आहे. बालाजी घोडके दादा नमस्कार, स्वागत आहे. आपण आत्ता आलो आहे बारामतीला आणि तुमच्या लाईव्हला मी बरेच दिवस झाले आलो नाही, कारण की तुम्हाला सांगितलं की माझे जो 150-200 यूट्यूबर्स आहेत, प्रत्येकांच्या लाईव्हवर जाणं शक्य होत नाही. तरी पण मी प्रयत्न करतो आणि तुमच्या लाईव्हवर मी ह्याच्या अगोदर यायचो. अधूनमधून पण वेळ मिळाल तसं मी येत जाईल. मित्र, आमचे हे घोडके दादा आहेत, बालाजी घोडके. यांचे पण व्हिडिओ छान असतात, कपलचे. मराठी जोडी आहे, खूप छान व्हिडिओ असतात मित्र. नक्की त्यांच्या चॅनलला जाऊन लाईक करा, शेअर करा, व्हिजिट करा. खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे. हो, पण आपल्या लाईव्हला फक्त 2च लाईक आलेले आहेत. फक्त स्क्रीनवर डबल टच करा मित्र, म्हणजे आम्हाला प्रोत्साहन येतं. आत्ता मी तेच सांगितलं सगळ्यांना. हो मित्र, बघा आता ही शेती कशी आहे. ही काळी आई धनधान्य देई, आमची माती आमची माणसे. हो मित्र, आपण बांधावरूनच आलेलो आहे आणि इकडे सगळा ऊस आहे. रेंज आहे इकडे, रेंज गेले की प्रॉब्लेम येतो, म्हणून मी इकडे लांब येत नाही. आणि पाऊस जरी पडला तरी शेतकऱ्यांना विहिरीच्या इथनं पाणी घ्यायला लागतं आणि शेतीला सकाळी सकाळी पाणी द्यायला लागतं. बघा मित्र, हो मित्र, हे ऊसाला पाणी चाललेलं आहे. आणि आमच्या मराठी ताई आल्या होत्या. आम्ही मे महिन्यामध्ये इकडे तेव्हा आम्ही इथं बसून एक व्हिडिओ काढला होता ह्याच स्पॉटला. मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलतो. मळ्यामध्ये दादाच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. हो मित्र, बघा, हे आमच्या आजेदादांच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलतो. हो, 3 लाईक आहेत मित्र. बालाजी घोडके चॅनल मॉनिटाईज झाले माझे. हो, धन्यवाद. माझा पण मॉनिटाईज झाला दादा. माझा 1-2 दिवसात मेसेज येईल. हो, तुम्ही पण खूप मेहनत घेतली. आपलं बोलणं झालं होतं लाईव्हवर बालाजी दादा, तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं सबर करो, वेट करा, वॉच करा, आपलं काम करत राहा. हो, आपण जर प्रामाणिक असो ना दादा, आपल्याला सगळं मिळत असतं. प्रामाणिक म्हणण्यापेक्षा आपल्या कामाशी प्रामाणिक म्हणतो मी. तुम्ही म्हणाला होतं केव्हा पण तुमचं मी एकदा लाईव्हवर आलो होतो बालाजी दादा. तुम्ही इतकं खूप छान मार्गदर्शन केलं होतं आणि तुमच्यात जो कॉन्फिडन्स बघितला तो तसाच कॉन्फिडन्स माझ्यामध्ये पण आहे आणि माझ्यासारखा कॉन्फिडन्स सगळ्या आपल्या यूट्यूबर्सला असावा मित्र. हे बालाजी घोडके दादा आहेत आणि ते दिवसभर ते पण शेतकरी आहेत. पुण्यापासून जवळच गाव आहे त्यांची माझी ओळख लाईव्हवर झाली होती. मी सगळ्यांच्या लाईव्हला जात असतो, सगळ्यांची ओळख करत असतो, कारण की मी मार्केटिंग जॉब केलेला आहे. मला माणसं जोडायला आवडतात, माणसं तोडायला नाही. हो, माणसं जोडा. ज्योतिषे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. हो बघा मित्र, हिरवा निसर्ग हा भोवतीनं आणि इतकं शेती आहे. उन्हाळ्यामध्ये आम्हाला आमचं घर दिसत, आता घर दिसत नाही बघा. सगळी शेती. ही सगळी मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, ऊस आहे. आणि इथं काल रात्री पाऊस झाला थोडा, तरी आमच्या शेतकरी दाराला तळ्यातनं पाणी घ्यायला लागतं.
विहिरीतनं पाणी घ्यायला लागतं, बोरचं पाणी घ्यायला लागतं आणि शेताला सकाळी सकाळी, कारण की रात्री लाईट असते आणि दिवसा लाईट नसते, त्यामुळे जोपर्यंत लाईट आहे तर पंपाने पाणी शेतामध्ये सोडायला